वेश्या व्यवसाय करणं हा गुन्हा नाही आहे. त्यांनी लग्न केलेलं होतं, प्रेमविवाह झाला होता आणि नंतर ज्याच्याशी लग्न केलं त्यांना ह्या वस्तीमध्ये सोडलं आणि मग एक दिवस असे 40-50 लोक खाली जमा झाले आणि ते म्हणाले की ह्या ऑफिसमध्ये सेक्स वर्क चालतो. सप्रेम नमस्कार. सप्रेम भेट या कार्यक्रमात आपण दरवेळी एका वेगळ्या पाहुण्यांना आपण आमंत्रित करत असतो. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट अशा अनेक क्षेत्रातल्या माणसांना आपण बोलवत असतो. आता मार्च महिना लागलेला आहे आणि मार्च महिन्यामध्ये दरवर्षी 3 मार्चला वेश्या व्यवसाय करणाऱ्या सगळ्या महिलांसाठी त्यांच्या अधिकाराचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्याच सोबतीनं 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या दोघी दिवसांचं औचित्य साधून आज आपल्याकडे आमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या, त्यांनी त्यांच्या आयुष्यात सर्वाधिक काम वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी केलेलं आहे. नुसतं काम नाही तर त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे असं म्हणू शकतो आपण. अशा प्रवरा इन्स्टिट्यूटच्या समन्वयक आपल्यात उपस्थित आहेत. आसावरी देशपांडे मॅम, नमस्कार. नमस्कार. आपलं सप्रेम भेट कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो आहोत. धन्यवाद. मुळात चर्चा आपल्याशी खूप करायच्या आहेत. विषय वेगळा आहे. आमच्या रसिकांपर्यंत हा विषय पोहोचवणं हे सुद्धा थोडंसं धाडसाचं काम मला असं वाटतं आहे. कारण सेक्स वर्कर, वेश्या व्यवसाय हे शब्दच मुळात आपल्या समाजामध्ये ॲक्सेप्टेबल नाही आहेत. म्हणजे सर्वसामान्य कुटुंबात त्या विषयावर चर्चा कधीच होत नाही. होते तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. मुळात या व्यवसायात येणाऱ्या महिलांबद्दल आपण प्रचंड काम केलेलं आहे. तर सामाजिक भान किंवा सामाजिक जाणीव पहिल्यांदा मनात निर्माण होणं गरजेचं असतं आणि ती केव्हा तुमच्या मनात निर्माण झाली ते थोडंसं आम्हाला सविस्तर सांगावं. नमस्कार सगळ्यांना. माझं शिक्षण जे झालेलं आहे BA मी मानसशास्त्रामध्ये केलं आणि पुढे MSW मी निर्मला निकेतन मुंबईमधनं केलं. त्यामुळे कुठेतरी एक प्रोफेशनल सोशल वर्कचं बॅकग्राऊंड होतं. त्या व्यतिरिक्त माझी आईसुद्धा समाजसेवेमध्ये बऱ्यापैकी होती. सो कुठून तरी ती जाणीव होती की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतं आणि त्यामुळे मग सामाजिक कार्यातच पुढे पूर्ण वेळ काम करायचं असं ठरलं आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टचा हा प्रोजेक्ट आला जो की पहिल्यांदा बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन फंडेड होता, जो की वेश्या व्यवसायातील महिलांचं आरोग्य आणि हक्क ह्या दृष्टीने तो प्रोजेक्ट कामाला सुरुवात झाली आणि मी तिथे समन्वयक म्हणून कामाला सुरुवात केली. हे सगळं काम करताना तुम्हाला कुटुंबातून काय सपोर्ट तुम्हाला होता की विरोध त्याच्याबद्दल होता की बाबा अशा वेगळ्या कुठल्यातरी वेगळं काहीतरी काम कर, हरकत नाही, पण या विषयात काम करू नकोस, असं काही तुम्हाला विरोध झाला? नाही, तसा काही विरोध झाला नाही. कारण माझं सामाजिक बॅकग्राऊंड असल्यामुळे कुठेतरी कदाचित ती मानसिक तयारी असेल. पण माझा जेव्हा इंटरव्ह्यू झाला होता ह्या पदासाठी त्यावेळेला पॅनलवरच्या लोकांनी विचारलं होतं किंवा म्हटलं होतं की तू एकदा घरी विचार की तुला वेश्यावस्थेत जावं लागेल, बऱ्यापैकी तिथे जाऊन महिलांशी बोलावं लागेल, तर एकदा घरच्यांची परवानगी तू घेतलेली बरी. मी म्हटलं की ठीक आहे मी घेईन, पण मला नाही वाटत माझ्या घरनं काही विरोध होईल या गोष्टीला आणि त्याप्रमाणे तो झालाही नाही. कारण तो कदाचित झाला असता तर एवढे वर्ष सातत्याने हे काम करणं शक्य झालं नसतं. कारण ऑलरेडी ह्या क्षेत्रात काम करत असताना सामाजिक परिस्थिती अशी असते की तुम्ही जरी चांगलं काम करत असाल तरी तुम्ही वेश्या व्यवसायाला कुठेतरी बढावा देताय हा कुठेतरी समाजाचा दृष्टिकोन असतो आणि त्यामुळे त्यांचा विरोध सहन करणं आणि शिवाय घरच्यांचं विरोध असणं तर मग हे कठीण जातं काम. पण घरच्यांचा अर्थातच ह्याला खूप चांगला सपोर्ट होता आणि त्यामुळे इतकी वर्ष मी हे काम करू शकले. छान. आणि समाजाचा दृष्टिकोन सुद्धा आपल्याकडे हे सामाजिक काम करताना थोडंसं वेगळा कुठेतरी होऊन जातो की ही महिला त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसोबत जाते, चर्चा करते, त्यांच्यासाठी काहीतरी काम करते. मग तुमच्याकडे बघतानाचा दृष्टिकोन जो आहे तो सुद्धा लोकांचा बदललेला असं कुठे जाणवला तुम्हाला? हो, म्हणजे जेव्हा आम्ही 2005मध्ये कामाला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही ऑफिससाठी जागा बघत होतो आणि अर्थातच जिथे ही वस्ती जास्त आहे त्या वस्तीच्या जवळ ऑफिस पाहिजे की जेणेकरून त्या महिला काही गरज लागली किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातनं तिथे आल्या पाहिजेत. तर मुळात सुरुवात तिथेच झाली की आम्हाला कोणीही ऑफिस देत नव्हतं. तसं पाहायला गेलं तर प्रवराचं नाव मोठं आहे, म्हणजे ती काही छोटी संस्था नाही आहे, पण प्रवराचं नाव असून सुद्धा आम्हाला कितीतरी दिवस ऑफिससाठी जागा मिळत नव्हती. नंतर त्या एरियात आम्हाला ऑफिससाठी जागा मिळाली,
पण 2 वेळेला आम्ही जे ऑफिस बदललं, दोन्ही ठिकाणी आमच्या ऑफिसवरती दगडफेक म्हणा किंवा आमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट म्हणा की ह्यांच्या ऑफिसला वेश्या व्यवसाय चालतो, इथपर्यंत लोकांनी कंप्लेंट्स केल्या. पण अर्थात आम्ही त्या सगळ्याला सामोरं जाऊन आमचं काम पुढे सुरू ठेवलं. निर्धार पक्का असला, सामाजिक भान असलं की नक्कीच आपण सगळ्या संकटांना सामोरे जाऊ शकतो. ती ताकद आपोआप सामाजिक काम करताना येऊन जाते, ती तुमच्यात नक्कीच जाणवती आहे. एवढ्या सगळ्या वर्षांचा प्रवास तुमचा आहे. हे करत असताना ज्या महिलांसाठी आपण काम करतो आहोत त्यांच्या बेसिक लेव्हलच्या बऱ्याच अडचणी असतात. म्हणजे बऱ्यापैकी समाज त्यांच्याकडे बघताना त्या अडचणींकडे कधीच बघत नसतो. त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील, त्यांच्या राहण्याच्या समस्या असतील किंवा त्यांच्या अनेक वेगवेगळ्या समस्या वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत, त्याच्याबद्दल आपण बऱ्यापैकी काम करतात. तर त्याबद्दल थोडं सविस्तर सांगा मला. आम्ही जेव्हा हे काम सुरू केलं त्याच्या आधी ह्या महिलांबरोबर भरीव काम असं कोणी केलं नव्हतं. काही आधी 1-2 संस्था होत्या की ज्यांनी निरोधाचं वाटप म्हणा किंवा काही प्रमाणात HIV एड्सबद्दल जनजागृती म्हणा हे केलेलं होतं. पण पूर्ण वेळ ह्या महिलांबरोबर काम कोणत्याही संस्थेने आम्ही यायच्या आधी केलं नव्हतं. आणि अर्थातच कसं असतं की बरेचदा संस्थांच्याही कधी कधी चुका होतात की आपण एक काम करतो आणि न्यूजपेपरमध्ये फोटो देतो आणि कुठेतरी ह्या महिलांच्या घरी पण ते माहिती नसतं की त्या ह्या व्यवसायात आहेत. आणि त्यामुळे मग कुठेतरी त्या संस्था आल्या की म्हणतात की आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं नाही, तुम्ही फक्त एक फोटो काढाल, न्यूज पेपरमध्ये द्याल आणि मग आमचे प्रॉब्लेम्स हे आमच्या जवळच राहतात. त्यामुळे मुळात ह्या महिलांकडनं पण सुरुवातीला अजिबात सपोर्ट नव्हता. म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना मारलं गेलेलं आहे, त्या वस्तीतनं बाहेर काढून टाकलं गेलं आहे की आम्हाला तुमची गरज नाही आहे, आमचं आम्ही जे जगतोय ते ठीक आहे. पण तरीही आम्ही सातत्याने तिथे जायचो. रोज नुसत्या आधी गप्पा मारण्यापासून सुरुवात केली की जेणेकरून आमची त्यांची ओळख होईल, रोजचं त्यांचं दैनंदिन आयुष्य कसं असतं हे जाणण्यापासून सुरुवात केली. आणि जरी आम्ही आरोग्य हा मुख्य मुद्दा घेऊन त्यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली होती, पण त्यांच्याशी या गप्पांमधनं जाणवलं की त्यांना पोलिसां रिलेटेड प्रॉब्लेम्स खूप आहेत किंवा त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, मुलांचं कागदपत्र असतील किंवा ह्या महिलांची कागदपत्र असतील, तर ह्या बेसिक गोष्टी पण त्यांच्याकडे नाही आहेत. मग जरी संस्था ही HIV जनजागृतीसाठी म्हणून काम करत होती तरीही आम्ही त्यांच्या ज्या गरजा आहेत किंवा त्यांना जे इमिजिएट रिलीफ पाहिजे त्या दृष्टीने मग आम्ही पोलिसांबरोबर बोलणी सुरू केली. आणि हिमांशू रॉय सर तेव्हा CP होते आणि त्या काळामध्ये प्रथम CP ऑफिसला सेक्स वर्कर्स आणि पोलीस ह्यांची कुठेतरी एक एकत्रित मीटिंग झाली आणि त्यांनी एकमेकांच्या समस्या समजून घेतल्या आणि मग कामाला कुठेतरी चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. मुलांचं शिक्षण हा पण एक खूप मोठा भाग होता त्याच्यातला, कारण की त्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट्स नव्हती मुलांची, वडिलांचं नाव नव्हतं. मग वडिलांचं नाव कोणतं लावायचं, काय लावायचं, इथपासून गोष्टी होत्या. मग हळूहळू त्या दृष्टीने पण ॲडव्होकसी सुरू झाली की आईचं नाव लावलं तरी चालेल, कारण वडील कदाचित आज हा आहे पण उद्या तो नसेलही, कारण तिचा व्यवसाय बघता ती त्या रिलेशनशिपमध्ये किती दिवस राहील सांगता येत नाही. मग ते झालं की आईचं नाव लावून आपण दाखला मिळवू शकतो किंवा शाळेमध्ये त्यांना दाखल करू शकतो. कुठेतरी एक संस्था म्हणून आमचा असा विचार होता की सेक्स वर्कर्सची मुलं आहेत म्हणून त्यांना एक वेगळी संस्था मध्ये स्थापन करणं किंवा वेगळ्या संस्थेमध्ये शिक्षण देणं म्हणजे परत कुठेतरी डिस्क्रिमिनेशनचा भाग येतो. आणि म्हणून त्यांना आम्ही शासकीय ज्या शाळा आहेत म्हणजे बालकल्याण समिती थ्रू आपण त्यांना शासकीय शाळांमध्ये ॲडमिशन करून देतो की जेणेकरून तिथे कोणालाही माहिती नसतं हे मूल कोणाचं आहे, काय आहे. सो उद्या तो 10वी पास झाला की त्याला कुठेही त्या डिस्क्रिमिनेशनला सामोरं जायला नको. तर ही अशी सुरुवात झाली. ओके. हे सगळं काम करताना ज्या महिला आहेत त्यांनी त्यांची दुःख तुमच्याकडे नक्की शेअर केलेली असतील, तर बऱ्यापैकी ज्या महिला आहेत त्या जबरीने आणलेल्या असतात किंवा मग स्वेच्छेने आलेल्या असतात. थोडंसं त्याच्याबद्दल आम्हाला बराच संभ्रम आहे त्याच्याबद्दलचा. बरोबर. खूप गल्लत होते ह्याच्यामध्ये की ट्रॅफिकिंग म्हटलं किंवा अनैतिक मानव तस्करी ज्याला आपण म्हणतो, ज्याला ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणतात, ते फक्त वेश्या व्यवसायासाठी होतं असं नाही. किंबहुना वेश्या व्यवसायाव्यतिरिक्त
जे कामगार आहेत किंवा घरगुती कामगार मेड याच्यासाठी सुद्धा ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा मानव तस्करी होते. सो हा जो गैरसमज आहे की प्रत्येक तिथे आलेली महिला ही बळजबरीनीच आलेली आहे आणि त्यामुळे तिला तिकडनं बाहेरच काढलं पाहिजे किंवा पुनर्वसनच केलं पाहिजे, हा मुद्दा चुकीचा आहे. सरसकट आपण हे लावू शकत नाही आणि त्यामुळे संस्थेनी ह्या उद्देशाने काम करायला सुरुवात केली की ठीक आहे, तुम्ही या व्यवसायात आहात, आम्ही कुठेही हा व्यवसाय सोडून पुनर्वसनाच्या गोष्टी सुरुवातीपासून केल्या नाहीत. आमचं एवढंच म्हणणं होतं की हा व्यवसायात तुम्ही आहात, ह्या व्यवसायाचे काही धोके आहेत आणि त्या धोक्यांपासून तुम्ही स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे, तुमच्याकडे येणाऱ्या लोकांचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मग आम्ही त्यांच्यामध्ये जनजागृतीची सुरुवात केली. आणि बऱ्याच महिला अशा आहेत की ज्या काही आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे ह्या व्यवसायात आहेत. बरेचदा त्यांनी लग्न केलेलं होतं, प्रेमविवाह झाला होता आणि नंतर ज्याच्याशी लग्न केलं त्यांना ह्या वस्तीमध्ये सोडलं. ह्या महिलांना जर ह्या वस्तीतनं बाहेर काढायचं असेल तर जी इनिशियल 1 महिन्याचा कालावधी असतो ना, त्याच्यामध्ये त्यांना बाहेर काढलं तर त्या बाहेर निघतात. एकदा का त्या महिना म्हणजे इवन समजा अगदी ह्युमन ट्रॅफिकिंगची केस असेल तर जोपर्यंत त्या वस्तीपर्यंत पोचतात त्याच्या आधीच त्यांच्याबरोबर बराच अब्यूज झालेला असतो आणि मग त्या म्हणतात की एवी तेवी म्हणजे मी माझ्याबरोबर खूप काही झालेलं आहे तर निदान मी आता अर्थार्जन करीन. आणि हे जर आपण पाहिलं की ह्या ज्या महिला या व्यवसायात लग्न करून किंवा फसवून आणल्या जातात त्या अर्थातच त्यांची आर्थिक परिस्थिती खूप खराब असते आणि मग त्यामुळे त्यांना असं वाटतं की माझं तर आयुष्य बर्बाद झालंय, निदान मी पैसे कमवून माझी एक पिढी तरी पुढे चांगली करू शकते. ह्या दृष्टीने पुनर्वसन होणारच नाही असं नाही, पुनर्वसन होऊ शकतं पण त्यासाठी त्या महिलांची तेवढी जिद्द पाहिजे की मला ह्या व्यवसायातनं बाहेर पडायचंच आहे. सो आमच्या संस्थेने जो एक हे केला होता की ज्यांना पुनर्वसन ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला, पण ज्यांना ह्या व्यवसायात राहायचं आहे त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, ह्या दृष्टीने आम्ही त्यांच्या हक्कांसाठी काम सुरू केलं. खूप कमी महिला होत्या ज्या आम्हाला आढळल्या की त्या म्हणाल्या की मला इथे राहायचं नाहीये आणि मला माझ्या गावी परत जायचंय. तर अशा जवळजवळ 35 ते 40 महिलांना आपण त्यांच्या गावी परत पाठवलेलं आहे की ज्यांना ह्या वस्तीमध्ये राहायचं नव्हतं. पण त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच महिला होत्या की ज्या म्हणाल्या की जसं मी म्हटलं की त्यांचे शैक्षणिक शिक्षण नाही आहे अजिबात आणि त्यामुळे दुसऱ्या कुठच्याही व्यवसायात त्यांना इथे जितके पैसे मिळत आहेत ते त्यांना मिळणार नाहीत आणि फसवून आणल्या गेल्यामुळे ऑलरेडी त्यांच्याबरोबर गैरवर्तन झालेलं असतं आणि मग त्या म्हणतात की ठीक आहे आता निदान मी आर्थिक परिस्थिती तरी सुधरवते माझ्या परिवाराची आणि त्यामुळे मग त्या याच्यामध्ये राहतात. बरेचदा लोकांना असंही वाटतं की खूप इझी मनी आहे इकडे, म्हणजे पटकन मिळतात, खूप पैसे मिळतात, पण तसं नाही आहे. कारण ह्या महिलांना प्रचंड सामाजिक अवहेलनेला सामोरं जावं लागतं. वेळप्रसंगी ह्या परिवाराला पैसे देतात पण तो परिवार ह्यांना स्वीकारत नाही, म्हणजे उतार वयामध्ये परत ह्या एकट्या राहतात. सो असं नाही आहे की हा खूप इझी मनी आहे, पण ती गरज असते तेवढी, कारण कोणतीही व्यक्ती एवढी अवहेलना खूप सहज नाही सहन करत. त्यामागे खूप मोठं बॅकग्राऊंड असायला लागतं किंवा खूप जास्त घटनाक्रम जो आहे, तुम्ही म्हटलं मगाशी की आर्थिक परिस्थिती त्याला कारणीभूत आहे, सामाजिक परिस्थिती त्याला कारणीभूत आहे आणि कौटुंबिक ज्याचाला कंटाळून सुद्धा बऱ्याच महिला या ठिकाणी आलेल्या असतात. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला अशी एखादी महिला भेटली का की जिला याच्यातून खरंच बाहेर पडायचं पण ती पडूच शकत नाही, असा कोणाचा एखादा वेगळा अनुभव तुम्हाला आला का? तसं आता नाही, कारण आपण जे म्हटलं की संस्थांनी पोलीस बरोबर काम करायला सुरुवात केली होती, त्यामुळे ज्या महिलेला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे त्या महिलेला बाहेर पडण्यासाठी आपण निश्चित मदत केली. मग त्याच्यामध्ये महिला व बालकल्याण विभाग असेल, पोलीस विभाग असेल, या सगळ्या विभागांबरोबर समन्वय साधून आपण ते काम करत होतो. पण असंही आहे की ती महिला बाहेर पडली आणि परत काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी ह्या व्यवसायात आली, परत तेच की आर्थिक विवंचना किंवा लग्न करून बाहेर पडली होती पण पुढे तो माणूस तिच्याबरोबर राहिला नाही म्हणून परत ती ह्या व्यवसायात आली, अशाही घटना झालेल्या आहेत. म्हणजे
एकदा की असं असं म्हणता येईल की हा असा डोह आहे की डोहामध्ये एकदा माणूस उतरला, ती उतरली की एकदा त्याला त्यातनं बाहेर येण्याचा मार्ग सहसा तिला सहज मिळत नाही. कठीण आहे, पण मी अशक्य नाही म्हणणार. कारण आपण कायम होपफुल असलं पाहिजे आणि ज्या महिलांची तशी जिद्द आहे त्या बाहेर पडलेल्या आहेत. आमच्या ओळखीतल्या काही महिला आहेत की ज्या आता हॉस्पिटलमध्ये आयाचं काम करतायत किंवा स्वतःची वडापावची गाडी किंवा असे काही त्यांनी व्यवसाय स्वीकारलेले आहेत. सो कठीण आहे, पण अशक्य नक्की नाही आहे. कुठेतरी एक सामाजिक बॅलन्स ज्याला म्हणतो आपण, असं म्हणतात की हा सेक्स वर्कर नसत्या तर आपल्या समाजातल्या महिलासुद्धा कुठेतरी अप्रत्यक्षरित्या असुरक्षित राहिल्या असत्या असं म्हटलं जातं. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तसं म्हणणं एकदम चुकीचंही नाही आहे आणि एकदम बरोबरही नाही आहे. कारण समाजातल्या महिला सुरक्षित राहाव्या म्हणून सेक्स वर्कर्स असल्या पाहिजेत हे चुकीचं आहे. पण ज्या सेक्स वर्कर्स ऑलरेडी या प्रोफेशनमध्ये आहेत, ज्या स्वइच्छेने या प्रोफेशनमध्ये आहेत, त्यांचा त्रास मात्र नक्की कमी झाला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा 2 भाग आहेत. आपण ज्या सेक्स वर्कर्सबरोबर काम करतो त्या खूप सामाजिक, आर्थिक किंवा शैक्षणिक खूप खालच्या लेवलला आहेत म्हणू, किंवा अशिक्षित आहेत किंवा अगदी थोड्या पैशासाठी या कामामध्ये आहेत. दुसरा एक उच्चभ्रू समाज आहे की ज्याच्यामध्ये सुद्धा हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावरती चालतो, की ज्यांचे रेट्स पण खूप हायफाय आहेत. पण त्यांच्या बाबतीत कधी एवढ्या जास्त गोष्टी होत नाहीत जितक्या ब्रॉथेलमध्ये किंवा कुंटनखान्यामध्ये काम करणाऱ्या किंवा लॉजमध्ये स्ट्रीटवरती काम करणाऱ्या महिलांबरोबर होतो. का तर त्या इझिली अवेलेबल आहेत. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की समाजाची मानसिकता ही खूप मोठी आहे किंवा त्याचा रोल खूप मोठा आहे. कारण आत्ताच 19 मेला सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये सांगितलं होतं की वेश्या व्यवसाय करणं हा गुन्हा नाही आहे. आणि हे पहिल्यापासून आहे भारतामध्ये. 18 वर्षावरील व्यक्ती स्वइच्छेने जर वेश्या व्यवसाय करत असेल तर तो कायद्याने गुन्हा नाही आहे. पण तिच्या उत्पन्नावरती जर कोणी जगत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे तिचा नवरा आहे जो तिला ह्या व्यवसायासाठी बळजबरी करतोय तर तो गुन्हेगार आहे. किंवा ऑर्गनाइज्ड सेक्स वर्क ज्याला आपण म्हणतो की 2 पेक्षा अधिक महिला एका ठिकाणी वेश्या व्यवसाय करतात तर तो ऑर्गनाइज्ड सेक्स वर्कमध्ये येतं, तो गुन्हा आहे. पण आपल्याकडे कायद्याची भाषापेक्षा समाजमान जे आहे ते ओव्हरप्ले करतं. आणि कधी कधी पोलिसांना सुद्धा कायदा काय सांगतो नक्की हे माहिती नसतं. आणि त्यामुळे मग ही गल्लत होते की ह्या महिलांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं, समाजाकडनं सुद्धा, पोलिसांकडनं सुद्धा. अर्थात बरेचसे पोलीस अधिकारी असे पण आहेत की त्यांना कायदा माहिती आहे, ते कायद्याच्या दृष्टीने ह्या गोष्टींकडे बघतात किंवा मानवतेच्या दृष्टिकोनातनं ह्याच्यातनं बघतात. पण ते आहे की अधिकारी बदलला की भरपूर गोष्टी बदलतात. आणि त्यामुळे प्रत्येक नवीन अधिकारी आला की आम्हाला त्यांना जाऊन ती ॲडव्होकसी करावी लागते की कायदा काय सांगतो, काय नाही सांगत, हे सगळं करावं लागतं. आपण प्रभारा इन्स्टिट्यूटमध्ये समन्वयक म्हणून काम करत आहात, पण तुम्हाला प्राध्यापक म्हणून किंवा लेक्चरर म्हणून काम करण्यापेक्षा मला वाटतं ग्राउंड लेवलला काम करायला जास्त आवडतं. तुम्ही आता बघाशी बोला, त्याबद्दल तुमचा अनुभव कसा आहे? प्रवरा ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे आणि प्रवरामध्ये MSW MPH हे पण कोर्स चालतात आणि त्याला मी ॲज ॲडजन फॅकल्टी म्हणून पण लेक्चर्स देते, कारण स्वतः MSW असल्यामुळे. मला असं वाटतं की MSW हे असं फील्ड आहे की जे खूप प्रॅक्टिकल आहे. तुम्ही फक्त थिअरी शिकून तुम्ही शिकवू नाही शकत स्टुडंट्सना. तुमचा ग्राउंड लेवलचा एक्सपिरियन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना त्याबद्दल सांगता. मुख्यतः असं म्हटलं जातं की या व्यवसायात येणाऱ्या ज्या काही महिलांची संख्या आहे ती मुंबईतून किंवा बांगलादेशातून किंवा आणखी वेगळ्या शहरातून जास्तीची आहे. ते तुमचा असा काय अनुभव आहे की कुठल्या विभागातून जास्तीत जास्त महिला याच्यामध्ये येतात? पूर्वी नेपाळमधनं पण बऱ्यापैकी महिला होत्या. जसं तुम्ही म्हणालात की बांगलादेशमधनं पण महिला होत्या. पण होतं काय की बांगलादेशमधनं ज्या महिला येतात फील्डवरती त्यांच्याकडे बरेचदा ऑलरेडी आधार कार्ड असतं जे पश्चिम बंगालचं असतं. त्यामुळे त्यांना आयडेंटिफाय करणं, आणि भाषा त्या बंगालीच बोलतात, त्यामुळे त्यांना आयडेंटिफाय करणं की हा बांगलादेशीच आहेत हे जोपर्यंत पोलीस रेड होऊन
पुढचं इंटरॉगेशन होत नाही तोपर्यंत समजत नाही, कारण आधार कार्ड त्यांचं पश्चिम बंगालचं असतं आणि आपण तशी रोकथाम करू शकत नाही. मुळात संस्था कसं करते की संस्था जेव्हा वस्ती पातळीवरती काम करत असते तेव्हा एखादी महिला जेव्हा तिथे नवीन येते तेव्हा तिला आम्ही विचारतो की तुला इथे राहायचं आहे का इथे राहायचं नाही आहे, म्हणजे तुला या व्यवसायात पुढे जायचं आहे का नाही जायचं आहे. तर जेव्हा ती सांगते की मला इथे राहायचं नाही आहे तेव्हा आपण तिला परत पाठवतो, ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्याच्या मदतीने. राहायचं असेल तर आपण एक केलेलं आहे की ज्या मालकिणी आहेत किंवा जे सो कॉल्ड तिकडचे लोक आहेत त्यांना हे नक्की सांगितलेलं आहे की 18 वर्षाखालील व्यक्ती असता कामा नये, मग ती स्वइच्छेने का असेना की असता कामा नये आणि बळजबरीने कोणीही असता कामा नये. आणि तसं जर झालं तर कायदा तुम्हाला गुन्हेगार धरतो आणि त्या बाबतीत मग संस्था तुमची कुठेही साथ देणार नाही. आणि त्यामुळे तो अवेअरनेस त्यांच्यामध्ये पण झालेला आहे, किंबहुना आता बायकांमध्ये पण झालेला आहे. ते स्वतः म्हणतात की मॅडम ही मुलगी छोटी वाटते, हिच्यामुळे रेड होऊन आम्हाला त्रास होईल. तर त्या स्वतः संस्थेकडे येऊन सांगतात की एकदा व्हेरिफिकेशन करा, कारण एक रेड झाली की त्याचा प्रचंड त्रास असतो त्या बायकांना सुद्धा. आणि त्यामुळे मग तो जो अवेअरनेस आहे, जसा पोलिसांबरोबर तो अवेअरनेस क्रिएट करणं आहे कायद्याचा, तसाच कायद्याचा अवेअरनेस सेक्स वर्कर्समध्ये पण क्रिएट करणं तेवढंच गरजेचं आहे की कायद्याने काय चूक आहे, कायद्याने काय बरोबर आहे आणि त्यांनी कशा प्रकारे हे केलं पाहिजे. तुम्ही सामाजिक काम करताना त्या महिलांसाठी सकारात्मक काम करत आहात, परंतु तुमच्यासोबत एखादी वाईट घटना त्या सगळ्या या प्रवासात कधी घडली का, की तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहून गेलं, असं काहीतरी घडलं तुमच्यासोबत? जसं मी म्हटलं की आमच्या ऑफिसवरती 2दा दगडफेक आणि अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा नंतरचं ऑफिस बदललं त्या गल्लीतल्या लोकांना कोणालाही नको होतं की आमचं ऑफिस तिकडे यावं. ज्या दिवशी आलं त्या दिवशी आजूबाजूचे दुकानदार लोक आहेत ते म्हणाले शेवटी तुम्ही या गल्लीत आलातच का, म्हटलं आलो. आणि मग एक दिवस असे 40-50 लोक खाली जमा झाले आणि ते म्हणाले की ह्या ऑफिसमध्ये सेक्स वर्क चालतं. आणि मी म्हटलं ठीक आहे, तुमचं जर असेल तर आपण पोलीस स्टेशनला जाऊ. मग ते 50 लोक, मी आणि भाड्याने आमचं ऑफिस घेतलं होतं, तो ओनर तिथे आले. आणि मला सर्वात जास्त टेन्शन होतं की हे तर सगळं होऊन जाईल, कारण संस्था आहे, संस्था काय काम करते हे आपल्याला पोलिसांना सांगता येईल. पण उद्या जर का ओनरनी जागा खाली करायला सांगितली तर परत ऑफिस शोधणं हे होईल. पण त्यावेळेला तो ओनर आमच्या बाजूने इतका ठामपणे उभे राहिले की आम्हाला माहिती आहे, मी इथे येतो, मला माहिती आहे इथे काय चालतं, त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. ह्या लोकांचा विरोध असेल तरी मी तुमच्या बाजूने आहे आणि तुमचं ऑफिस इथे राहू दे. अच्छा, तुम्हाला या सगळ्या असंख्य महिला भेटल्या असतील, म्हणजे शेकडोंच्या वर तुम्हाला महिला भेटल्या असतील, त्यांच्यातनं एखादी महिलेची केस जी तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहिली अशी कोणती आहे? तशा बऱ्याच जणी आहेत की आपल्याला फक्त त्यांची वाईट बाजू माहिती असते, पण ह्यांची चांगली बाजू पण असते. जसं एक आहे की जिच्या दोन्ही मुली नर्स झाल्या आहेत आणि एक मुलगी नर्स होऊन आता दुबईमध्ये आहे आणि ती आता गावाकडे राहायला गेलेली आहे. दुसरं जे आहे की जिनी तिच्याकडे राहणाऱ्या एका सेक्स वर्करच्या मुलाला सांभाळलं. आपण युजली म्हणतो की तिने मुलीला सांभाळलं तर कदाचित ती परत ह्या व्यवसायात आणेल, पण तिने मुलाला सांभाळलं, खूप चांगलं शिक्षण दिलं आणि तो आता इंजिनिअरिंगच्या 2nd इयरला आहे. अशी पण महिला आहे की जिने तिकडेच राहणारी सेक्स वर्कर गेली आणि तिच्या मुलीला सांभाळलं आणि तिचं लग्न करून दिलं. आज आता आम्ही जवळजवळ 17-18 वर्ष काम करतोय, त्यामुळे आम्ही ते बघू शकलो की ती मुलगी 4 वर्षाची असेपासून ते आज 21-22ची झाली आणि तिचं लग्न करून दिलं. सो तुम्ही जसं त्यांच्याशी वागता त्याप्रमाणे ते तुमच्याशी वागतात. आजपर्यंत कधी चिडल्या असतील तर त्यांनी शिवीगाळ केला असेल, पण नाहीतर त्या नेहमी संस्थेच्या बाजूनी उभ्या राहिल्या आहेत. सो समाजाला पण हे वाटलं पाहिजे की त्या पण समाजाचा एक घटक आहे आणि ज्या वेळेला समाज त्यांना आहे त्या परिस्थितीत स्वीकारेल त्यावेळेला कदाचित त्या पुनर्वसनाच्या दृष्टीने जास्त विचार पण करतील. मध्यंतरी आता त्याच विषयाचा एक सिनेमा येऊन गेला, गंगूबाई काठियावाडी म्हणून. तर त्या सिनेमात याच महिलांबद्दलचे अनेक इश्यूज ज्याला म्हणतो आपण ते प्रेझेंट केले गेलेले आहेत. तर सिनेमातून काही परिणाम यांच्या सगळ्या लाईफस्टाईलवर किंवा त्यांच्या जीवनावर काय होतो असं मला वाटतं?
तो गंगूबाई काठियावाडी जेव्हा इथे होता त्यावेळेला आपण संस्थेतर्फे आपण या सगळ्या महिलांना त्याचं स्पेशल स्क्रीनिंग केलं होतं की जेणेकरून त्यांनी त्याच्यातनं काहीतरी घ्यावं किंवा ती ज्या प्रकारे स्वतःच्या हक्कांसाठी उभी राहिली त्या प्रकारे ह्या महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी कुठेतरी उभं राहावं आणि त्याचा खूप सकारात्मक परिणाम ह्या महिलांवरती झाला. दुसरी गोष्ट मला असं जाणवलं की फक्त कायदा करून उपयोग नाही. सुप्रीम कोर्टाने एक मर्डर केस होती पश्चिम बंगालचीच जी सुमोटो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे जनहित याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने ती कन्वर्ट केली आणि 2011ची ती केस होती आणि त्या बाबतीत मग सुप्रीम कोर्टाने खूप सारे निर्णय दिले आणि त्याचाच एक भाग जो 19 मेला एक निर्णय आला की सेक्स वर्क महिलांनी स्वइच्छेने करणं हे कायद्याने सहमत आहे किंवा कायद्याने मंजूर आहे. आणि कोविड काळामध्ये ह्याच जनहित याचिकेच्या थ्रू कोविड रिलीफ फंड सेक्स वर्कर्सना दिला गेला. त्यामुळे सेक्स वर्क करणं हे कायद्याने गुन्हा नाही आहे पण आपल्याकडे जी मॉरलिटी आपण घेऊन बसतो त्याच्यामुळे कुठेतरी ह्या गोष्टीचा स्वीकार करणं लोकांना हे खूप कठीण जातं आणि कुठेतरी लोकांच्या प्रेशरमध्ये पोलीस सुद्धा काही चुकीच्या गोष्टी करतात आणि म्हणून त्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाने ह्याच्यामध्ये गाईडलाईन्स पण दिल्यात की पोलिसांना सुद्धा सेक्स वर्कर्सचे हक्क काय आहेत किंवा माणूस म्हणून जगण्याचे त्यांचे जे काही मानव अधिकार आहेत त्याची जाणीव जागृती सेक्स वर्कर्समध्ये पण केली पाहिजे आणि पोलिसांमध्ये पण केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की हाय टाईम आहे आता समाजाने सुद्धा थोडंसं ह्या दृष्टीकडे या गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. आपण फक्त मॉरलिस्टिक व्ह्यू हा सेक्स वर्ककडेच ठेवतो. इतर गोष्टी मग ते भ्रष्टाचार असेल किंवा असं असेल आपण रोजच्या जीवनात कोळून पितो अगदी रोज छोट्या गोष्टींसाठी पण आपण सुद्धा सामाजिक लोक म्हणजे सामान्य लोक भ्रष्टाचार करतो. तर फक्त सेक्स वर्ककडे कुठेतरी नैतिकतेने बघणं आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये एवढा आरडाओरडा करणं हे आता आपल्याला थोडंसं बदलावं लागेल की जेणेकरून त्यांना एक माणूस म्हणून जगण्यासाठी आपण कुठेतरी मदत करू. मला असं वाटतं की समाजाची भूमिका खूप महत्त्वाची राहील आता जर का सेक्स वर्कर्सना एक मानव म्हणून डिग्निटीने जगायचं असेल तर. त्याच संदर्भातला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की सध्या असं चाललेलं होतं चर्चा सुरू होती की त्यांना लायसन्स प्रॉपर प्रत्येकाला देण्यात यावं म्हणजे तो अधिकृतरित्या तो व्यवसाय ठरेल म्हणजे पण मग त्याचा सामाजिक आणखी मनावर काय वेगळा परिणाम होईल का किंवा त्यांना त्याचा नक्कीच काय बेनिफिट मगाशी मी बोललात की पोलीस आणि त्यांच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी घटनाक्रम घडत असतात तर त्याचं त्यांना काय बेनिफिट होईल का? बेनिफिट होईल डेफिनेटली होईल पण ते होणं पण खूप कठीण आहे. कारण जे मी परत बोलले की शेवटी पॉलिटिकल पार्टीज हे वोट बँकवरती असतात आणि ज्या वेळेला एखादी पॉलिटिकल पार्टी सेक्स वर्कला लायसन्स देईल त्यावेळेला कुठेतरी त्यांना जनमताचा विरोध खूप सहन करावा लागेल आणि ते करणार नाहीत. त्यामुळे जे सुप्रीम कोर्ट आता भूमिका बजावत आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने पिटा कायद्यामध्ये अमेंडमेंट करायला सांगितल्या होत्या त्या झाल्या नाहीत. मग सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की अमेंडमेंट झाल्या नाही तर ॲटलिस्ट आम्हाला गाईडलाईन्स काढू दे जेणेकरून सेक्स वर्कर्सवरचे अत्याचार तरी कमी होतील. आणि त्यामुळे जरी सेक्स वर्क जसं मी म्हटलं की लीगल असेल तरी मग त्यांना स्वतःची जागा आहे का मग ती भाड्याची जागा असेल किंवा एकत्र असेल तर हे जे कायद्याचं आहे की ऑर्गनाइज सेक्स वर्क कायद्याने गुन्हा आणि ह्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत आणि समाजाचा दबाव पोलिसांवरती पण पुष्कळ आहे. आणि त्यामुळे मला हेच वाटतं की समाजाने हे स्वीकारणं हे खूप उपयोगी पडेल सेक्स वर्कर्सना त्यांचं दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी. जसं आपण म्हणतो की सेक्स वर्करला सुद्धा एक सन्मानाने माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे किंवा इतर माणसाला जे मानवाधिकार आहेत ते मानवाधिकार सेक्स वर्करला सुद्धा आहेत. आणि त्या दृष्टीने सेक्स वर्कर एक माणूस आहे पहिले किंवा एक स्त्री आहे पहिले आणि तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. ह्या दृष्टीने सेक्स वर्कर्स राईट्स डे हा इंटरनॅशनली सेलिब्रेट होतो आणि त्याचं चिन्ह हा रेड अम्ब्रेला म्हणून आहे आणि त्या दृष्टीने आपण हा डे वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेट करत असतो. धन्यवाद.
आपण सप्रेम भेट या कार्यक्रमात अशाच एका व्यक्तिमत्वाला पुढच्या वेळी आपण आमंत्रित करणार आहोत. तोपर्यंत बघत राहा सप्रेम मराठी. सप्रेम नमस्कार. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅम, आपण जर आमच्या रसिकांना सांगा की आमच्या चॅनल आपण बघा, कारण हे सगळे वेगवेगळे विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहोत. जर आपल्या माध्यमातून पण ते होऊन जाऊ देत. नक्की. मी सप्रेम मराठीचे आभार मानते की मला ह्या विषयावरती बोलण्याची संधी दिली, कारण खरं तर हा खूप नाजूक विषय आहे आणि लोक घाबरतात की ह्या विषयी आपण मत मांडणं म्हणजे कुठेतरी आपण त्याची स्वीकृती दाखवतोय का. पण अशा गोष्टी किंवा अशा चर्चा होणं हे खूप गरजेचं आहे. तर मी अभिनंदन करते ह्या चॅनलचं की त्यांनी ह्या प्रकारे किंवा ह्या विषयावरती, नाजूक विषयावरती चर्चा घडवून आणली आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. धन्यवाद. 3 मार्च इंटरनॅशनल सेक्स वर्कर्स राईट डे आणि 8 मार्च जागतिक महिला दिन, ह्या दोन्हीच्या निमित्ताने सप्रेम मराठीनी ह्या नाजूक विषयावरती मतं मांडण्यासाठी मला बोलवलं. त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि अभिनंदनही करते की ह्या विषयावरती त्यांनी हा एक मुलाखत घेतली, कारण हा विषय खूप नाजूक आहे आणि कुठेतरी असं वाटतं की आपण ह्या विषयावरती मतं मांडतोय म्हणजे आपण तेथे त्याला कुठेतरी सपोर्ट करतोय की काय. पण हा विषय लोकांपर्यंत पोचणं आणि त्याबद्दल गैरसमज दूर होणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मी सप्रेम मराठीचे खूप आभार मानते की मला ही संधी दिली आणि मी दर्शकांना विनंती करते की सप्रेम मराठी चॅनलला लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.